कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? संघर्ष हा आमचा आयुष्यात पुजलेला आहे, पाचीलाच पुजलेला आहे. आम्ही संघर्ष तर सतत करत राहतोय, परंतु हा संघर्ष वेगळा आहे. पत्रकार मित्रांनो, मीडियाने खास करून याची दखल घेतली पाहिजे की या ठिकाणी आपण ज्या वेळेला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील असताना या ठिकाणी त्यांना उतरवलं, पाणी साचलेलं होतं, त्यांना दाखवलं की 40 वर्षापूर्वी ज्या वेळेला माणिकडोह धरण उभं राहिलं त्यावेळेला एकमेव रस्ता नारंगावच्या आतून जाणाऱ्या एसटीचा रस्ता होता. परंतु त्या काळात या गाड्या बाहेर काढायच्या कशा म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी आपलं दातृत्व दाखवलं, नेतृत्व दाखवलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला तात्पुरतं काम करायला संधी दिली, रस्ता दिला. आणि तेव्हापासून आज सांगायत त्यांना न्याय मिळाला नाही. न्याय मिळाला नाही म्हणजे एवढ्या जमिनी संपादित झाल्या, 40 वर्षात अनेक उपक्रम उभे राहिले, मोठे मोठे उपक्रम उभे राहत असताना समृद्धीसारखे महामार्ग उभे राहिले, विमानतळं उभी राहिली. आणि मग आमच्या असणाऱ्या शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये या ठिकाणी ज्या आमच्या या ठिकाणी MIDC नाही, दुसरा कुठलाही रोजगार नाही आणि 5 धरणाने आधीच आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यांसाठी सुद्धा ॲक्विजिशन करून घेतलं नाही आणि पैसाही रुपया दिला नाही. चाऱ्या उभ्या राहिल्या, धरणं उभ्या राहिली, 5ही जिल्ह्यामध्ये पाणी जात आहे, त्यांना पैसे मिळाले. पण अजून आमच्या जुन्नर तालुक्यातल्या धरणांना त्यांनी जमिनी दिल्या, चाऱ्यांना जमीन दिल्या, त्यांना अद्यापर्यंत पैसे मिळालेले नाही. दुर्दैव आहे. आळ्याफाट्याची लोकं सुद्धा सकाळपासून येऊन बसलेली आहे. मला एकच विचार पडतो, एकच सांगावंसं वाटतं की इथे तुम्हाला करायचंय काय? पैसे जरा आम्ही पहिले आणले, आम्ही काय इथे बोंबा मारायला असंच बसलो नाही. पहिलं आम्ही आमचं कर्तृत्व दाखवलं, नेतृत्व दाखवलं, दातृत्व दाखवलं. पालकमंत्र्यांना या ठिकाणी उतरवलं, पहिलीच व्हिजिट या ठिकाणी उतरवल्यानंतर त्यांना हा परिसर दाखवला, शेतकरी भेटले, बोर्ड त्यावेळेला लावले होते आपण की कसंही करून यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि दादांनी त्यावेळी 25 कोटी रुपये या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिले गेले. दिल्यानंतर त्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, ॲक्विजिशनची प्रोसेस होत नाही, कारण याच्या मागे भूमी अभिलेख 1 नंबरचं नालायक खातं. तर ते कुठल्याच एकही व्यक्तीने येऊन इथं उभं राहून सांगावं की मला त्याने समाधान दिलं, असं भूमी अभिलेखचं काम आहे. भूमी अभिलेखमध्ये गेला म्हणजे तो मेलाच, मग तो कोणी असो. अशा परिस्थितीत त्यांनी अडवणूक करायची, त्या मोरे आहेत त्यांनी अडवणूक करायची, ती गवळी मॅडम आहे तिने अडवणूक करायची, फक्त पैसा लुटायचा. आणि आज सांगायत त्याच्यानंतर बावनकुळे साहेब मंत्री झाले, परत शासन आलं. आम्ही तरी भांडतोच आहे की पैसे पडलेत वाटा, पैसे पडले वाटा. अजितदादा पवार पालकमंत्री झाले, परंतु इथे पैसा का येईना, वाटता का येईना, हा प्रश्नासाठी सतत महिन्यातले 2-2, 3-3 वेळा मी कलेक्टरांच्या मिटिंगा घेतल्या. कोणी येऊ नाही येऊ, पण आपल्याला आपलं काम करायचं. आपला मतदारसंघ आहे, लोकांचा विश्वास आहे, तो संपादित राहिला पाहिजे, त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिले पाहिजे. म्हणून सतत आम्ही सगळेजण मिळून नारंगावकरातले सगळे जेवढे समाजकर्ते आहेत सगळ्यांना घेऊन, पत्रकारांना घेऊन, मीडियाला घेऊन, तुम्हाला ठाऊक असेल रेणुका सिंग जी आल्या होत्या दिल्लीच्या मंत्री, त्यांनी सुद्धा हा विषय, त्यांना सुद्धा आम्ही इथे उतरवलं होतं. प्रल्हाद सिंग पटेल यांना देखील आम्ही इथे उतरवलं होतं. तेव्हा विचार करा, ज्यांना आपण निवडून देतोय त्यांना जरा सुद्धा वाटते का? त्यांना जनाची नाही मनाची पाहिजे की नको? का माझ्या गावातला, माझ्या घराकडे जाणारा रस्ता म्हणून मी कधीतरी जिव्हाळ्याने पाहिलंय का? माझ्या शेतकऱ्यांचा प्रश्न कधी समजून घेतलाय का? आणि माझी जबाबदारी नाही का? आणि म्हणून डेरेक बाय खाटल्यावर अशी भूमिका असताना सुद्धा आम्ही विचार केला नाही, आम्ही कोणाशी भांडत बसलो नाही, आम्ही आमचं कर्तव्य करत राहिलो. आत्ता सुद्धा ज्या वेळेला बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्याचे झाले त्यावेळी त्यांनी 100 डेजमध्ये पहिल्याच दिवशी जेव्हा पुण्यात त्यांनी मीटिंग लावली विभागीय आयुक्तालयात, त्या ठिकाणी डुडी साहेबांना सांगितलं कलेक्टरांना का 100 डेमध्ये ही केस पहिली आली पाहिजे, या केसला पहिलं घ्या, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, पैसे पडून आहेत, असं नाही की पैसे नाही आहेत, त्यामुळे ही केस झाली पाहिजे. परंतु भूमी अभिलेख असेल, महसूल असेल, या ठिकाणी अष्टविनायकचे रोडवाले असतील, आणि सगळ्यात मोठी वाईट गोष्ट कुठली असेल तर हे सगळे जे अधिकारी आहेत ना, हे गुलाम कुणाचे आहेत? त्या ठेकेदारांचे. ते ठेकेदार असं आणून चोपले पाहिजे. त्या ठेकेदारांना चोपल्याशिवाय आपण आता स्वस्त बसणार, कारण त्या ठेकेदारांनी बाजूला व्हायचं.
आणि खरोखरच जर ज्यांना लाज जरामध्ये असेल, आपण शिवछत्रपतीच्या भूमीत जन्माला आलेलो ही जरा शरम असेल, तर त्यांना फक्त सांगितलं होतं, इथल्या लोकांचं मागणं एकच होतं, मग संतोष नाना असेल, आशिष भाऊ असेल, सगळेच आम्ही त्यांच्या असतील, आमचे कोल्हे दादा असतील, सगळे कार्यकर्ते असतील, यांचं म्हणणं फक्त एवढं होतं की गाडी 2 वेळा 3 ॲक्सिडेंट झाले तिथे एका वर्षात. आता एक तर कारखाना सुरू झाला, त्या गाड्या पण सुरू झाल्या आहेत, या ठिकाणी गाडी घसरते, खाली जाते, चर पडलाय, तर ते भरून द्या, तो भरावा टाका. कारण इथे मुरमाला बोट लावलं तर लाखो रुपयाचा तुमच्यावर बोजा टाकला जातो, तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातात, ते चालतं. आणि इकडे तुम्ही आमचा विचार करायचा नाही. येणारे जाणारे पर्यटक बाहेरचे येत आहेत, बाहेरून येणारा माणूस समाधानाने जाऊ शकत नाही, त्याला इथे आल्यानंतर बाहेर पडायला 2 तास जातात. जेवढा वेळ त्याला मुंबई पुण्यावरून यायला लागतो, तेवढा वेळ त्याला जुन्नरकडे जायला लागतो. सगळी कार्यालय जुन्नरच्या विभागात आहेत आणि मग तिथे पोहोचायसाठी एवढा अट्टहास करावा लागतो. कशासाठी? आम्ही जर म्हटलं असतो की बाबा तुमच्याकडे पैसे नाहीत, पैसे आणण्यापासून सुरुवात असेल तर निश्चितपणाने त्याला आम्ही जबाबदार आहोत, आम्ही ते करायला पाहिजे. पण आम्ही ते आधी केलंय आणि मग सांगायला आलोय. आम्ही केलंय आणि मग सांगायला आलोय. ही प्रक्रिया काही केलं की दुसऱ्या वेळेला मीटिंगला बसलो की रिपोर्टमध्ये काही ना काही दोष निघालाच पाहिजे. सोमवारी 2:30 वाजता माझी कलेक्टर डुडींसोबत मीटिंग आहे. मला त्यांना तेच विचारायचे, नेमकी माशी शिंकते कुठे, प्रॉब्लेम आहे कुठे, या ठिकाणी कोण उत्तर देणारा आलाय की नाही ते सांगा, नाही तर इथे रस्ता चालू होणार नाही. अरे कोण म्हणतात देणार नाही, कोण म्हणतात देणार नाही, आणि या उलट्या काळजाच्या अधिकाऱ्यांचं करायचं काय, या अधिकाऱ्यांचं करायचं काय.